तर मित्रांनो, कॅप्टन रोहित शर्माच्या हाताच्या इंजुरीमुळे भारतीय संघामध्ये चिंतेचं वातावरण होतं. अशात तथापि अष्टपैलू वेगवान आक्रमणाच्या जोरावर भारताने बुधवारी पाहिलं तर T20 वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्याच सामन्यात आयर्लंड संघाचा 8 गडी राखून पराभव केला. तर आपल्या भारतीय संघाला मग आता 9 जूनला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सुद्धा सामना करायचा आहे. तर मग अशात त्यात रोहित शर्माची इंजुरी चिंतेचं कारण बनलीच. पण विशेषतः 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत असताना खेळपट्टीच्या स्वरूपावर सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केले जातात. अशा परिस्थितीत आपण या 4 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया, ज्यावर भारताला पाकिस्तान विरुद्ध लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1, खराब ओपनिंग. खरं तर भारतीय संघाने पाहिलं तर पाकिस्तान विरुद्ध हाच फॉर्म्युला पाळला तर रोहित विराट यांची जोडीची विश्वासार्हता पणाला लागू शकते. खरं तर यशस्वी जयस्वाल हा रोहितचं ओपनिंगला आला तर डावी उजवी जोडी गोलंदाजांना लेन सेट ही करू देणार नाही. याशिवाय फिल्डर्सना सुद्धा धावपळ करावी लागते आणि त्यांची स्थिती सुद्धा मग वारंवार बदलावी लागेल. त्यामुळेच पाकिस्तान संघाविरुद्ध आयर्लंडच्या विरुद्ध जी ओपनिंग जोडी खेळली होती ती खेळवून अजिबात चालणार नाही. इथे यशस्वी जयस्वालला संधी द्यावी लागेल. नंबर 2, टॉस न हरणं. खरं तर न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जिथे हा सामना होतोय तर तिथे पारंपरिक खेळपट्टीऐवजी ड्रॉप इन पिचचा वापर करण्यात आलेला आहे. तर मग या खेळपट्टीवर चेंडू धोकादायकपणे बाउन्स होतात आणि फलंदाजांच्या अंगावर आदळतात. अशा स्थितीत प्रथम गोलंदाजी करणे फायदेशीर ठरेल. तर परिस्थिती पाहता टॉस हरलेल्या संघाने अर्धा सामना गमावला असं म्हणणं सुद्धा चुकीचं ठरणार नाही. नंबर 3, खराब पिचवर पेसरचे आव्हान. खरं तर विराट कोहली आयर्लंडच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. ज्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत यांच्याकडून सुद्धा अनेक चुका झाल्या. ज्यात पाकिस्तानकडे मग शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ सारखे जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत, ज्यांच्याकडे सीम, स्विंग आणि पेस आहे. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांना पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध सावधपणे खेळावं लागू शकतं. नंबर 4, डेथ ओव्हरमध्ये रन न देणे. खरं तर भारताने अवघ्या 50 धावातच आयर्लंडच्या 8 विकेट हे गमावल्या होत्या, परंतु पुढील 2 विकेट हे घेण्यासाठी 46 रन्स हे खर्च केले. ज्या डेथ ओव्हर्समध्ये मग धावा न देणे यावरच भारतीय गोलंदाजांना भर द्यावा लागणार आहे. विशेषतः हर्षदीप सिंगला, ज्यात 4 ओव्हरचा कोटा संपेपर्यंत त्याने 8.75च्या इकॉनॉमीमध्ये 35 धावा दिल्या होत्या. त्यामुळेच आयर्लंडच्या डावातील 1/3 धावा त्याच्याच ओव्हरमध्ये झाल्या. त्यामुळेच हे 4 मुद्दे होते जे भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध खेळताना लक्ष केंद्रित करून खेळावं लागू शकतं. अशात तुम्हाला काय वाटते, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना कसा पाहायला मिळेल ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील कंपॅरिझन व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.